पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ज्या प्रांगणात उभे आहोत ते ज्ञानदान करणारं क्षेत्र आहे. अशा ह्या ज्ञानदान करणाऱ्या क्षेत्रावरती ज्ञानदान करणाऱ्यांनी ज्ञानदानातून उत्पन्न झालेल्या ज्ञानातून जे प्रबोधन केलं त्याला आजचं बीज भाषण म्हणावं. आणि त्याच निमित्ताने एकनाथी भागवतातला आताच एक आमच्या म्हणजे साखरे महाराजांच्या परंपरेतले पाईक आणि आमचे वारकरी संप्रदायाचे माझे परम स्नेही वीर महाराज यांनी एक सुंदर अशी भागवतातील एक ओवी या निमित्ताने आपल्याला पाठवलेली आहे. त्या निमित्तानं त्या ओवीचा विचार. आकाशाच्या ठाई अंबरत्व केले तेही ते चिदंबर पाही एकची नावाही पांघरून. आता सविस्तर विचार मांडण्याची गरज नाही, कारण आपण सर्व ज्ञात आणि सर्व विद्वान मंडळी आहोत. वास्तविक पाहता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मला अध्यक्ष केलं आणि साखरे महाराजांना बीज भाषणाचं आमंत्रण देऊन ह्या पहिल्या सत्राची आपण आज सुरुवात केलेली आहे. अशा कार्यक्रमाची आवश्यकता फार आणि अत्यंत गरजेची आहे, कारण वारकरी संप्रदायातला लेखाजोखा प्रस्तावनेमध्ये आपण पाहिला आणि त्यामध्ये जे प्रास्ताविक झालं त्यामध्ये त्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जी वाटचाल चालू आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये जो आत्ता प्रवाह वाहत यायला लागलेला आहे त्या प्रवाहाच्या माध्यमातून एक कायमस्वरूपी निष्कर्ष काढावा हे साखरे महाराजांच्या आजच्या ह्या आपल्या संपूर्ण प्रबोधनातून किंवा संवादातून आपल्या लक्षात आलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर 50 ओव्हरच्या मॅच मध्ये 45 ओव्हर साखरे महाराजांनी एकट्याने खेळून काढलेत. 5 ओव्हर मला मिळाले, त्यामुळे मी 5 ओव्हर पेक्षा जास्त काही खेळू शकणार नाही. मी T20चा प्लेयर आहे, हे टेस्ट प्लेयर आहे, हे तर बसलेले वनडे आहेत आणि बाकीचे सगळे आपण आम्हा सर्वांना कसं खेळायला शिकवणार हे ज्ञाते असे श्रोते आहात. म्हणून श्रोत्याचा स्तरही वाढला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं वाक्य आज साखरे महाराजांच्या मुखातून आलंय ना, ते सत्य. कारण आज जो श्रोता तयार होतोय त्यांना विद्वान नकोय, विदूषक हवाय. हे दुर्दैव वारकरी संप्रदायाचं. विद्वत्तेपेक्षा विदूषकात्मक ज्या पैलूला हा श्रोता जेव्हा दाद देतो ना, तेव्हा लक्षात येतं की वक्त्यापेक्षाही श्रोत्याची स्तर जो आहे तो खालच्या बाजूला चाललेला आहे. वक्ता केव्हा बोलतो? तेव्हा बोलतो जेव्हा समोरचा श्रोता जसा त्याला लाभतो तेव्हा तो वक्ता तसं वक्तव्य करतो. आज आमच्या वक्तव्याला, आज आमच्या श्रोत्याला वक्त्याला जो श्रोता लाभतोय ना त्याला आवडतंय काय? सर्प रज्जू वेदांत ह्या गोष्टी नाहीत आवडत. त्याला काय आवडतं? बायको ह्याच्या बरोबर पळाली हे विनोदानं सांगणारा कीर्तनकार आवडतो. माझी बायको मला असं म्हटली हा कीर्तनकार सांगणारा कीर्तनकार आवडतो. म्हणून वारकरी संप्रदायावर हे आज जे अरिष्ट आलेलं आहे ते केवळ ह्या संप्रदायाचा विचार सोडून वागणाऱ्या आमच्यासारख्या महाराजांच्या वर्तणुकीमुळे आलंय. नाहीतर काय विषात होती 20 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाकडे बोट दाखवायची.
नव्हती महाराज. कारण वारकरी संप्रदायामध्ये निष्ठा ही जपली जात होती. वारकरी संप्रदायामध्ये भक्ती ह्याला प्राधान्य दिलं जात होतं. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान हे सर्वश्रेष्ठ मानलं जात होतं. आज ह्या तिन्ही गोष्टी संपल्या आणि केवळ वारकरी संप्रदाय एक प्रचाराचा आणि प्रसिद्धीचं माध्यम ठरायला लागलं आणि म्हणून आज आपल्यावर ही वेळ आलेली आहे. म्हणून मी या कार्यक्रमाच्या पत्रिकेची पत्रिका पाहिली आणि आमच्या पराग महाराजांनी ती पत्रिका फेसबुकला काय म्हणतात त्याला पोस्ट केली म्हणा, अपलोड केली म्हणा. आता सध्या आताच महाराजांनी सांगितलं त्यामुळे शुद्ध मराठी जास्त वापरलं झालं नाही सगळीकडे. पोस्ट केली, ती टाकलेली होती आणि ती टाकलेली असताना मी पण सहज त्याच्यावर रामकृष्ण हरी असं लिहिलं आणि टाकलं. परंतु खाली आता अक्षय महाराज हे आलेले आहेत, वारकरी संप्रदायाची धुरा. आता थोडं 2 मिनिटं आपल्याला जसा वेळ आहे तसं बोलतो, परंतु तरी सुद्धा अक्षय महाराज सुद्धा आलेले आहेत, आमचे अण्णा पण आहेत, दशरथी महाराज आहेत, म्हणजे सगळेच आहेत. आणि ह्या सगळ्यांनी जर मिळून वारकरी संप्रदायाला म्हणजे निळोबरायांचं जे प्रमाण आहे ना, निळामने संप्रदाय शुद्ध, हा संप्रदाय शुद्ध गडूळ होऊ देऊ नका. आणि तो न होण्यासाठी आपल्यासारख्या सर्वांची आवश्यकता आहे. आपण एकमेकाचा हात धरून हा संप्रदाय पुढे चालू ठेवू आणि चालू राहणार आहे. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती गट, हे चालू राहणार आहे. पण फक्त जे गढूळ गटार गंगा एक ह्या ज्ञानगंगेत मिसळायला लागले ना, त्याला ताबडतोब बंद करणं आज आवश्यक आहे. आणि त्याच्या उपाय योजनेसाठी हा असा कार्यक्रम होणं गरजेचं आहे. म्हणून ती कार्यक्रम पत्रिका पोस्ट केली आणि रामकृष्ण हरी मी टाकला आणि सहज खाली वाचायला लागलो. आजकाल कमेंट वाचणं म्हणजे त्याच्या खाली जे येतात ना ते वाचणं फार महत्वाचं असतं बरं का, लक्षात ठेवा. तो प्रोटोकॉल पण झालाय आजकाल. आणि ते वाचत असताना आमच्या एका वारकऱ्याने त्याच्या खाली लिहिलं होतं, तुकोबरायांचं सहदेय गमन वैकुंठ गमन नाकारणाऱ्यांचा तुम्ही जाहीर निषेध करा म्हणून, असं त्याच्या खाली लिहिलं होतं. मग तो त्याच्या विचाराप्रमाणे त्यानं ते लिहिलं आणि त्याच्या खाली अजून एक कोणीतरी लिहिलं की नुसतं तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा विरोध करणाऱ्या किंवा त्या गोष्टीचा विपर्यास करणाऱ्यांचा निषेध करू नका, राम मंदिरातल्या चोरीचा पण निषेध करा. मला सांगायचा दृष्टांत संपला, ज्याला कळला त्याला कळला. मला विपर्यास कुठं होतो हे आपल्या लक्षात यायला हवं. लक्षात ठेवा, आमचं व्यासपीठ म्हणजे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ कसं आहे, खट नट यावे शुद्ध होऊन या जावे. खाळांना सुद्धा जे खाळाची व्यंकटी सांडो म्हणत ज्ञानोबरायांनी आपलंच केलं. पण ह्यांचं खळपण असं आहे की ते नाहीस होणार नाही आहे, त्याला पूर्णतः त्याचं ऑपरेशन करून, कॅन्सर आहे हा लक्षात ठेवा, तो ऑपरेशन करून संपणार नाही, त्याच्यावर काय केमो केलाच पाहिजे आता. आणि तो केमो करणारे आमचे इथे सगळे विद्वान डॉक्टर बसलेले आहेत, त्यांच्यामुळे काय आम्हाला त्या कॅन्सरची भीती नाही. परंतु तो वाढायला लागलाय आणि तो वाढत असताना आताच प्रास्ताविकामध्ये जे सांगितलं की नाही, अनेक मतप्रवाह आहेत असू द्या, मतप्रवाह असणं आवश्यक आहे, मतभेद होणंही आवश्यक आहे, मतभेद होणंही आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्यातले दोष आपल्याला कळत नाही, म्हणून मतभेद होणं आवश्यक आहे, पण मनभेद नसावेत. म्हणून अनेक प्रवाह आहेत, अनेक मतप्रवाहांचा विचारही आहे, पण शेवट मात्र एक आहे. कोणता? तो पांडुरंग परमात्मा आणि संत. ह्या दोघांच्या अधिष्ठानाशिवाय वारकरी संप्रदाय चालत नाही आणि चालणारही नाही. म्हणून अनेक विचार जे आपल्या वारकरी संप्रदायावर आज विनाकारण होत आहेत, त्याचा आता सखोल असा म्हणजे त्याची प्रत्येक गोष्टीची कारण मीमांसा आता आपल्याला साखरे महाराजांच्या मुखातून ऐकायला मिळालेली आहे. पुन्हा तेच सांगून किंवा त्याच्यावर विचार करून त्यात वेळ घेत नाही, परंतु त्याचा आपण जे आता बीज भाषण ऐकलं त्याचा जर आपण नुसता गांभीर्यानं विचार करून ते एकमेकापाशी नुसतं दिलं तरी सुद्धा हा विचार ह्या संपूर्ण गढूळपणाला नाहीसा करायला पुरेसा आहे असं मला वाटतंय. कारण हा अत्यंत महत्वाचा विचार आहे. वेदाशिवाय वारकरी संप्रदाय म्हणजे श्वासाशिवाय मनुष्य आहे, लक्षात ठेवा. जर
माणसाच्या जीवनातला श्वास काढून टाकला तर तो जगू शकेल का? तसं वारकरी संप्रदायातला वेद काढला तर तो वारकरी संप्रदायच राहणार नाही. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा वेद मार्गी मुनी. अनेक प्रमाण आहेत. आमच्या मामासाहेबांनी काही वर्षापूर्वी वेद प्रामाण्य असणाऱ्या वारकरी संप्रदायासाठी कुठल्या तरी कोर्टामध्ये काहीतरी प्रसंग घडला होता. तेव्हा मामासाहेबांनी हा वारकरी संप्रदाय वेद प्रामाण्य कसा आहे हे सिद्ध केलेलं आहे. ते वाचायचं नाही, पण विनाकारण आता जसं साखरे महाराजांनी सांगितलं काहीच करता येत नाही ना, मग मोठे जे आहेत करे त्याला शिव्या द्या. भले मग घुसखोर का म्हणा, आम्हाला काय म्हणा महाराज. घुसखोर म्हणणं म्हणजे मी परवाही आमच्या एका कार्यक्रमात सांगितलं, आमच्या फडावर एक दशरथी महाराज एक चोपदार होता बापू नावाचा. मी कार्यक्रमातही सांगितलं, प्रवचनातही सांगितलं. पूर्वीच्या काळी लोक किती निष्ठावान होते हे सगळं आपण आपल्या आता डोळ्याने पाहिले महाराज. आपण भाग्यवान आहोत. आता ती निष्ठा नाही दिसत. आता एखाद्याला नुसतं म्हटलं का नाही जरा ताट पलीकडे सरकव, 2000 रुपये भिशी दिले, ताट तुमची तुम्ही पलीकडे सरका म्हणतो. आत्ताची निष्ठा ही आहे. पण पूर्वीच्या निष्ठेला काय होतं, एखादं काम असलं की चौकदार यायचा आणि म्हणायचा मालक असं आहे, मालक तसं आहे, महाराज असं आहे, महाराज तसं आहे, असं सांगून तो रिकामा व्हायचा. जर पटलं नाही तर महाराज अक्षरशः आमच्या फडावर नव्हे, जुन्या सगळ्या फडावरच्या मालकाने आपापल्या चौकदाराला काठीनं पण मारलंय. उदाहरणच देतो महाराज, मी सांगून जातो. आमच्या फडावर ते विठ्ठल पाटील म्हणून कीर्तनकार आहेत, आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे. फार म्हणजे सोहळ्यात सुद्धा कीर्तन त्यांचं होतं. कार्तिक वारीला एकदा काय झालं, थंडी पूर्वीच्या काळी फार थंडी असायची आणि त्या कार्तिक वारीच्या जागराला आमचे विठ्ठल पाटील कान टोपी माकड टोपी घालून बसली होती. माकड टोपी घालून, साधी माकड टोपी, आपल्याला थंडी वाजू नये म्हणून माकड टोपी घालून बसले होते. आणि त्यांचे वडील नेमके वयस्कर झालेले, त्यांची 112 पानं पारायण केवळ रामायणाची झाली होती महाराज. केवळ रामायणाची 112 पारायण केली. एवढा कर्मठ ब्राह्मण वारकरी. आणि लघुशंखेला म्हणून रात्री 2:30 वाजता उठला आणि बघितला आपला मुलगा रात्री जागराला उभारलाय. मुलालाही वाटलं की वडिलांनी बघितलंय, अभिमान होईल की पोरग रात्री 1:30 वाजता सुद्धा भजन करताय. पण त्यांच्या हातात काठी होती, ते काठी टेकत गेले आणि काठी घेतली आणि त्याच्या डोक्यात मारली. डोक्यात मारल्याबरोबर त्यांनी विचारलं, बाबा मी तर भजनाला बसलोय. की भजनाला बसलायस, पण काळी माकड टोपी घालून बसलाय, फेटा किंवा टोपी घालून मग भजनाला बस. ही परंपरा होती वारकरी संप्रदायाची. आणि आता आम्हाला सांगायला लागले तर अडचण होते. अशी चोपदार शिव्या द्यायचे, मालक शिव्या द्यायचे. आणि त्यात ते बापू चोपदार काय करायचे, दादांनी म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांना शिवी दिली की बाहेर यायचे. आणि बाहेर येऊन 4 शेलेकरी कीर्तनकार बसलेले असायचे का नाही, त्यांच्या छातीवर हात टाकून म्हणायचे फीत वाढली म्हणायचे. फीत वाढली म्हणलं की लक्षात यायचं. खाल्लं का शिव्या, बापू म्हणायचे. शिवी खाल्ली की फीत वाढत होती. तसं घुसखोर म्हणलं की आमची फीत वाढली. आम्हाला ह्यात घुसखोर म्हणायलाच पाहिजे का? आम्ही घुसखोरी कधी केली आहे? आमची घुसखोरी आदिनाथापासून चालू आहे. आम्हाला कुठं काढणार बाहेर? तुम्ही काढूच शकत नाही. तुम्ही बाहेर नाही यायचा प्रयत्न करताय. या रे लहान तोर या. पण जर आलात आणि आम्हाच्या ह्या जीवनशैलीला, आमच्या संस्कृतीला, आमच्या परंपरेला जर तुम्ही नावं ठेवत असाल ना, तर तुमच्या आरेला कार्य करणार. आता महाराजांनी सांगितलं शिव्या देऊ नये, पण आम्ही शिव्या दिल्याशिवाय गप बसतच नाही. त्यांच्या शिव्या खायला आम्ही काही नाही महाराज, बांगड्या आम्ही भरलेल्या नाहीत. आम्हाला जमणार नाही. नाठाळाची माती देणार, काठी देणार, पण परंपरेला बोलला तर, संतांना बोलला तर, वेदाला बोलला तर, आमच्या संस्कृतीला बोलला तर, आमच्या संस्काराला बोलला तर. म्हणून हे असे जे आहेत ना, ते सुद्धा असणं गरजेचं आहे. का तर आपल्याला अशा परिषदा घेऊन आपल्यातले दोष आपल्याला घालवता येतील, म्हणून असं वक्तव्य करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणून आज का होईना आमच्या पराग महाराजांनी असो किंवा त्यांचे सर्व सहकारी असो,
ह्या सर्वांनी जो अट्टहास केला की ह्या वारकरी संप्रदायाचं एक विचार मंथन होणं गरजेचं आहे, खरंच गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगाने हा पहिला भाग जो आज ह्या वर्षी घेतलेला आहे, मी पराग महाराजांना विनंती करेन दर 4 महिन्याला तुम्ही आपण असा हा कार्यक्रम घ्यावा आणि तो अशा ठिकाणी घ्यावा जो जिथं श्रोता वर्ग कमी पण विद्वान असेल अशाच ठिकाणी घ्या. नाहीतर टाळ्या वाजवले की आमचा माईकच बंद होत नाही. काय सांगायचं तुम्हाला, टाळ्या वाजवले की आम्हाला वाटतं आम्ही सगळ्यात श्रेष्ठ वक्ते झालो. तसं नाही. आम्ही जे बोलतोय आणि आमच्या बोलण्यानं जर एखाद्या व्यक्तीचं परिवर्तन होत असेल तरच ते बोलणं योग्य आहे ना. आमच्या लोक आता एक बोलून जाऊ महाराज, म्हणजे मोठ्या लहान तोंडी मोठा घास नाही, मोठ्या तोंडी मोठा घास आहे माझा, पण स्पष्ट बोलून जातो महाराज. लाख लोकांसमोर कीर्तन करतात, एक कीर्तनकार लाख लोकांसमोर कीर्तन करतोय, पण त्या कीर्तन झाल्यानंतर एकाला जर वाटत नसेल आपण माळ घालावी तर ते कीर्तन काय चुलीत घालायचंय का? एकाच तरी मन परिवर्तन, हृदय परिवर्तन व्हावं, तो वारकरी व्हावं, त्याला कीर्तन म्हणावं ना. तशा पद्धतीच्या कीर्तनकाराची आज आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं कीर्तनकारांनी सुद्धा कीर्तन केलं पाहिजे. पूर्वीच्या काळी नियम होते महाराज, काय पंचगाथा पाठ असल्याशिवाय फेटा बांधायचा नाही आणि शेल्याला उभं राहायचं नाही. आज 1 वर्ष माळ घातली की दुसऱ्या वर्षी म्हणतोय काय म्हणतात तू उभा राह. झालं महाराज चालू. हे बिन भांडवली धंदा आमचा सुरू आहे हा, आणि हे दुर्दैव आहे. ह्याच्यावरती कुठंतरी विचार होण्यासाठी अशा परिषदेची आवश्यकता आहे, अशा विचार मंथनाची आवश्यकता आहे. आपली 12ची वेळ आहे, 12 वाजेपर्यंत आपल्याला आपलं सत्र संपवायचं आहे. कारण वेळेला महत्व दिलं पाहिजे, नाहीतर आमचं वेळेला थोडस कुठेतरी कमी पडतं. कारण आमचं कीर्तन, आमचं प्रवचन 9ला असेल, 7ला असेल, 6ला असेल, तर आम्ही जातोच 11 वाजता आणि मग तिथनं आमचं कीर्तन प्रवचन चालू होतं महाराज. आणि मग तुम्ही वेळ काय सांगता? म्हणजे आता महाराजांनी सांगितलं ना, तुम्ही काय सांगावं तर तुम्ही ते सांगावं जे तुम्ही वागलाय ते. नसेल तर सांगू नका ना, काय गरज आहे सांगायची? मी कधी सांगत नाही बरं का, आज धाडसाने सांगतो, तुमच्या सर्वांच्या श्रेष्ठीने सांगतो, मी कधी म्हणत नाही तंबाखू सोडा म्हणून, बरं का. म्हणजे कळलं का तुम्हाला? अरे तू ते वागत नसशील तर तुला सांगायचा अधिकार काय आहे का? महाराज समर्थांकडे एक व्यक्ती गेला, आपली 4 वर्षाची मुलगी घेऊन एक आई गेली आणि ती समर्थांना म्हणाली, स्वामी माझा मुलगा गोड जास्त खातोय, त्याला काहीतरी सांगा. सगळ्यांनी सांगितलंय पण ते ऐकत नाही. स्वामींनी सांगितलं 8 दिवसांनी ये म्हटली. 8 दिवसांनी आल्यानंतर स्वामी फक्त त्याला काय म्हटले, बाळा गोड खाऊ नको. एकच शब्द वापरला, काय? बाळा गोड खाऊ नको. ती आई त्यांना म्हणाली, स्वामी एवढं सांगायचं होतं तर मागच्या आठवड्यात का सांगितलं नाही? स्वामी म्हणाले, कारण मीच साखर खात होतो म्हटल्यावर मी कसं सांगू? म्हणजे आपण जर करत नसेल तर ती गोष्ट करू नका म्हणून सांगावी, आणि जी गोष्ट आपण करतोय ती कर म्हणून सांगायचा अधिकार आपल्याला आहे. म्हणून आम्ही सांगतो, आम्ही भजन करा भजन करा सांगतो का, तर आम्ही सुद्धा थोडंफार तरी भजन करतो. म्हणून ह्या निमित्ताने भजनाची परंपरा काय आहे, किती परंपरा होती महाराज. विनेकऱ्यांनी कीर्तनकारांनी विना दिल्यानंतर कीर्तनकारांनी पाया पडावं, हा साधा नियम आहे. कीर्तनात 3 चाली असाव्यात, हा साधा नियम आहे. पहिली, मधली आणि शेवटची, हा साधा नियम आहे. आणि ह्या साध्या नियमानंतर आपण कीर्तनाच्या निरूपणाला जो अभंग घेतलाय त्याच्या व्यतिरिक्त इतरा गोष्टी न कराव्या, हे संहिता आहे ना. ही आम्हाला एक जण परवा सहज म्हटला, वारकरी संप्रदायाची आचारसंहिता करायला हवी. म्हणलं वारकरी संप्रदायाची आचारसंहिता तयार करायला पुन्हा तुकोबरायाला विमानातनं खाली यावं लागलं. दुसरा कोणाला अधिकार दिलाय सांगा म्हटलं आचारसंहिता तयार करायला? जर आचारसंहिता तयारच करायची असेल ना तर ज्ञानोबा तुकोबरायांच्या अभंग आणि ओव्याचा अभ्यास कर, आचारसंहिता आपोआप कळेल. काही गरजच लागणार नाही त्याला आचारसंहिता शिकवायची. कारण जो साधी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय आहे? आचार्य आहे. सांगितलं आचार्य तुकोबरायांनी, काय? कंठी मिरवा तुळशी व्रत करा, हे आचार हा सांगितलाय. मग अजून आचारसंहिता काय करणार? देण्या घेण्यावर केली पाहिजे. देण्या घेण्यावर तर करूच शकत नाही मला, तरी सुद्धा बास करायचं का?
तरी सुद्धा एक उदाहरण देऊन जातो. महाराज, निष्ठा आणि फड परंपरा का जागृत राहिली पाहिजे याचं एक उदाहरण देऊन जातो. माझे आजोबा वैकुंठवासी आप्पासाहेब वासकर, म्हणजे जे जुने जाणते मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की अभ्यासाच्या बाबतीमध्ये वक्ते बाबा, देगलूरकर महाराज, आमचे शेखर महाराज यांनी त्यांना जवळून अनुभवलेलं होतं. एक दिवस, पूर्वीच्या काळी फोन नव्हते, तारखा वारकऱ्यांच्या जर घ्यायच्या झाल्या तर फडावर एकादशीला, दशमीला, द्वादशीला ह्या 3 दिवसात यावं, तारखा घ्याव्यात आणि जावं असा नियम होता. एक कीर्तन एका गावाला पाहिजे होतं आणि माझ्या आजोबांकडे तो गावातला सरपंच आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज आपल्या फडावरचा एक कीर्तनकार मला द्या. म्हणजे ठीक आहे, काही अडचण नाही, देतो, पाठवतो. तारीख सांगितली, दिवस सांगितला, ठरलं, सांगितलं. त्या कीर्तनकाराला बोलवलं. आजोबांनी, बाप्पा म्हणायचो आम्ही त्यांना, बाप्पांनी बोलवलं आणि सांगितलं, हे बघ, आता चुकून नाव गेलं असतं तोंडातून, पण नाव जाऊ देत नाही का, प्रसिद्ध कीर्तनकार होते म्हणून नाव जाऊ. त्यांनी सांगितलं, हे बघ, ह्या अमुक अमुक गावाला कीर्तनाला जायचंय, तू जा संध्याकाळी. हो म्हणले, जातो. निघाले, पाया पडून खाली उतरले. पायऱ्या उतरले की बाप्पांनी, आजोबांनी पुन्हा हाक मारले, इकडे. म्हटले, काय कीर्तनाला गेलास तरी सुद्धा तिथं बिदागी घेऊ नको म्हटलं. काय म्हटले? बिदागी. आता दक्षिणा, पाकिट हे शब्द आहेत त्याला समानार्थी. मग मला व्याकरण काही येत नाही बरं का, मला मुळात काही वारकरी संप्रदायाचं ज्ञानच नाही, पण तरी सुद्धा सांगितलं बिदागी घेऊ नको. होय बाप्पा, घेत नाही म्हटलं. कीर्तन झालं, गावाला जाऊन आला आणि महिन्याच्या वारीला पुन्हा आला आणि आजोबांच्या पाया पडायला गेला. आजोबांनी विचारलं, अरे तुला कीर्तनाला जायला सांगितलं? हो बाप्पा, जाऊन आलो. कसं झालं कीर्तन? छान झालं, लोक भरपूर होती. बर, अभंग कोणता घेतला होता? अमुक अमुक घेतला होता. बरं, ठीक आहे. सगळं बोलून झालं आणि आजोबांनी विचारलं, अरे बिदागी घेतली नाहीस ना? तो गप्प बसला, खाली बसला आणि बंद पाकिट, फोडलेलंही नाही, बंद पाकिट तसंच खिशात ठेवलं होतं. एक महिनाभर बंद पाकिट खिशात ठेवलेलं. तो आजोबांपाशी गेला आणि म्हणाला, बाप्पा, हे पाकिट नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी माझ्या खिशात घातलंय. नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी माझ्या खिशात घातलंय आणि मी ते आहे तसं ठेवलंय आणि मी ते फोडलं सुद्धा नाही, हे तुमच्यापाशी ठेवतोय. म्हणजे अभिमान वाटला. वा वा म्हटले, खाली पाठ थापटली. चल म्हणले, गाईचं शेण काढू आपण. गाय दरवाज्यात होती, गाईचं शेण काढू म्हटले. आणि गाईचं शेण काढायचं आहे म्हटल्याबरोबर उठले आणि 2 जण चालले. आणि जात जात आजोबांनी फक्त विचारलं, खरंच जबरदस्तीनं तुझ्या खिशात घातलं का रे पाकिट? होय म्हटला बाप्पा, खरंच तुमची शपथ सांगतो, मला बोलता आलं नाही, सगळ्या गावकऱ्यांनी पकडलं आणि खिशात घातलं, मी नाही नाही म्हणत होतो. असं म्हटल्याबरोबर त्यांनी, आजोबांनी बकोंडी म्हणजे गचुंडी पकडली आणि शेण घेतला आणि तोंडाने घातलं. म्हणजे तुझी इच्छा नाही, पण मला खाऊ घालायचंय ना. बंद असलेलं पाकिट सुद्धा परत न्यायला लावलं. ही वारकरी संप्रदायाची निष्ठा आहे. आणि आज आम्ही वारकरी संप्रदाय विकायला निघालोय. महाराज, कुठे चाललोय आम्ही? ह्याला कारण एक आहे, घडवणं आणि घडणं गरजेचं आहे. नुसतं घडवायला गेला, नुसतं शिकवायला गेला, नुसतं सांगायला गेला तर ते उपयोग नाही. अनुभव आले अंगा, आपल्याला काहीतरी अनुभव पाहिजे. म्हणून या निमित्ताने आपलं मंथन होण्याचं एक व्यासपीठ मिळालेलं आहे. दर 4 महिन्याला असा कार्यक्रम अशा वेगवेगळ्या ठिकाणी घ्यावा, वेगवेगळ्या शहरात घ्यावा आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार मंथन व्हावं. यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला. व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे साखरे महाराज असो आणि व्यासपीठाच्या समोर आता अण्णा आहेत, सगळेच आहेत. या सर्वांना पुन्हा एकदा मस्तकेही पायावरी या वारकरी संतांच्या आपल्या सर्वांच्या चरणावरी साष्टांग दंडवत करतो. तरी सुद्धा लहान तोंडी मोठा घास नसला तरी सुद्धा, ना तरी बालक बोबडा बोली, बेडा विचुका पावली, ते चोज करून माय रिझे जेवी घ्या न्यायाला. आपण आईचं काळीच बघितलंय, खरंच आहे. आणि शेवट एक बोलता बोलता राहिलो, साखरे महाराजांनी एक सुंदर गोष्ट आपल्याला नजरेत आणून दिली आहे. ज्ञानोबा, त्यातला बा अजून जागा झाला नाही तोपर्यंत सुधरा. पण महाराज गंमत सांगतो, ज्यांनी बा जागा झालेला बघितलाय तरी सुद्धा ती सुधरत नाही, त्यांचं काय करायचं तेवढं सांगा.
दोनदा तीनदा ज्ञानोबरायाने अनुभव दिलाय, अरे नीट वाग नीट वाग नीट वाग, तरी सुद्धा ही आवलत नीट होईना. अशानं करायचं काय मग? मग मात्र शेवटचा पर्याय आहे, डायरेक्ट कंठस्नान नाही तर मोक्ष. पर्याय काय महाराज? तुला किती वेळा सांगितलं तरी सुद्धा तुला कळत नसेल तर महाराज ते अज्ञान आहे आणि तो मूर्खपणा आहे. आणि असेच काही अतृप्त आत्मे, ज्याला मी म्हणतो, शब्द देतो वारकरी संप्रदायातले, मी होऊ शकणार आहे का? चिदंबरेश्वर महाराज साखरे मी होऊ शकणार आहे का हो? ते साखरे चिदंबरेश्वर महाराज आहेत ते तेच राहणार आहेत आणि ते राहण्यावास्कर होऊ शकणार आहेत का? नाही. आमची स्पर्धा आता अशी चालू झाली आहे, मला राणा महाराज व्हायचं आहे आणि मला चिदंबर. अरे होत नाही. तू आहे ना, तुला जिथं दिलंय, जन्म दिलाय, त्या त्या ठिकाणी देवाने योग्य ते काम तुला दिलंय ते तू कर, विषय संपला ना. पण मला तो पाहिजे, मला अभिमान त्याचा आहे, मला हे पाहिजे. मी काही जणांचं तर आता म्हणजे ज्ञानोबा तुकोबराय दोन्ही सोळे पुण्यनगरीत आहेत. काही जणांना अभिमान असा आहे की तो सोहळा म्हणजे मीच चालवतोय. तुझ्या मूळ पुरुषाचं नाव सांग, मी तुझ्या सोहळा तू चालवतोय म्हणतो, माझी परवानगी आहे मला. अरे कोण कोणाचं कोण चालवत नाही, हे ज्ञानोबारायांनी चालू केलेलं आहे. ज्ञानोबारायच चालवतायत आणि इथं प्रत्येक जण ज्ञानोबाराय आहे, म्हणून आपण एकमेकाला माऊली म्हणतो महाराज. ज्या चोर खिसा कापायला आला तरी माऊली म्हणूनच कापून जातो का नाही सांगा बरं? आषाढीत बघा, काय माऊली म्हणत म्हणत खिसा कापलेला असतो, आपण त्याच्यावर माऊली म्हणून विश्वास ठेवतो. अशी खिशी कापायला आलेल्या चोरांपासून सावध राहावा एवढंच सांगतो आणि झालेले हे शब्द सुमन आपल्या चरणी अर्पण करतो. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि ज्या पद्धतीने शेवटचा अभंग आमच्या साखरे महाराजांनी म्हटला त्याच्यावरच पुन्हा शेवट करतो. नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा, हा नेम मात्र नामदेवराय, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज, सर्व संतांना विनंती आहे की हा नेम चालू राहू दे. पण तो चालू असताना नामदेवरायांचंच एक मागणं मागतो, अहंकाराचा वारा न लागो राजसा. ही मात्र नम्र विनंती ही ह्या संतांच्या निमित्तानं करतो. आणि दोन शब्द जर जास्त बोलून गेलो असेल तर तो माझा दोष आहे असं समजा, आणि जर योग्य झाले असेल तर आपला आहे असं समजून आपण ह्या परिषदेचं विचार मंथन मात्र पुढं सत्रात जसं ठरलेलं आहे तसं दिवसभर थांबण्याची आपल्याला सर्वांना विनंती करतो. जरी श्रोता वर्ग, मला काही जण म्हटले कमी आहे, म्हटलं कमी आहे म्हणजे दर्द आहेत. हा, गर्दी असण्यापेक्षा दर्दी असलेली बरी आहेत ना. म्हणून हे सगळे आलेले आहेत ते फार मोठी आहेत आणि फार विचारवंत लोक आहेत असं मी समजतो. आणि आपण हा विचार आणि प्रचार आणि प्रसार करण्याचं व्रत घेऊया. झालेली ही जी पहिली काय म्हणतात त्याला, पहिल्यातला उद्घाटन सत्रातला हा पहिला भाग या ठिकाणी आमच्या साखरे महाराजांच्या आमच्या खांद्यावर दिला आणि मला अध्यक्ष केलं. ते आमचे साखरे आपले माफ करा चैतन्य महाराज एक सुभाषित काय म्हणतात बघा, अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच, असं काहीतरी आहे. ते मला काही पाठ नाही, माझं पाठांतर शून्य आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, बळी कुणाचा दिला जातो? मी तेवढा आहे असं समजा आणि आपली सेवा आपल्या चरणावरती घ्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.